चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, हे वाक्य चहाप्रेमींच्या तोंडून आपण अनेकदा ऐकतो। असं म्हणतात, चहा घ्यावा न घ्यावा प्रश्न कुणाला पडू नये, चहाला कधी नाही म्हणू नये। चहा म्हणजे अनेकांचा वीक पॉइंट, पण अशाच एका चहापानाच्या कार्यक्रमामुळे लोकमान्य टिळक हे अडचणीत सापडले होते। हल्ली कसं विरोधक अधिवेशनाच्या आधी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात, पण चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने टिळकांवर बहिष्कार टाकला होता। आता तुम्ही म्हणाल, एक कप चहाने असं काय झालं? तर त्याचीच कथा आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर। पुणे आणि चहा हे एक समीकरणच आहे। म्हणजे पुण्याच्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण चहाची दुकानं पाहिजे म्हणजे पाहिजेत। हातात वाफाळता चहाचा कप आणि रंगलेल्या गप्पा, यातून एक वेगळीच एनर्जी मिळते असं पुणेकर म्हणतात। पण एक काळ असा होता की याच एक कप चहामुळे पुणेकर टिळकांना धर्मभ्रष्ट करायला उठले होते। सुमारे 130 वर्षांचा काळ। परधर्मीय माणसाकडून अन्न घेणं, पाव खाणं, चहा पिणं निषिद्ध असताना पुण्यामध्ये पंचहौद मिशन चर्चमध्ये लोकमान्य टिळकांसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमात चहापान सुद्धा झालं, पण हेच चहापान नंतर डोकेदुखी ठरली। गोष्ट आहे 1890 सालची। तेव्हा पुणेकर कर्मठ होते, अनेक जुनाट विचार, रूढी परंपरा मानणारे होते। त्या काळी भारताच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र हे पुणेच होतं। भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजेच आनंदीबाई जोशी आणि त्यांचे पती म्हणजे गोपाळराव जोशी। आनंदीबाईंचं निधन झाल्यावर ते जरा विक्षिप्तासारखे वागायला लागले। पुण्यातले नेते जनतेशी वेगळं बोलतात आणि ब्रिटिशांसमोर वेगळं वागतात, हे त्यांचं निरीक्षण होतं आणि त्यांना सगळ्यांपुढे हे आणायचं होतं। त्यासाठी त्यांनी एक योजना आखली। पुण्यात गुरुवार पेठेत पंचहौद मिशन हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं चर्च आहे। तिथल्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पुण्यातले मोठमोठे नेते झाडून या कार्यक्रमाला हजर होते। कार्यक्रम छान झाला, भाषणं सुद्धा छान झाली। मग त्यानंतर श्रम परिहार म्हणून रेव्हरंड यांनी सर्वांना चहा बिस्किटं आणून दिली। आता मात्र इथे सगळ्यांची पंचायत झाली। त्या काळी जातीपातीचं स्तोम खूप होतं। एका ख्रिश्चनाच्या हातून चहा पिणं म्हणजे पाप होतं, पण समोर आलेल्या चहाला नकार देणं म्हणजे यजमानांचा अपमान। आता काहींनी हा चहा घेतला तर काहींनी घेतल्यासारखं केलं आणि ठेवून दिला। रमाबाई रानडे आणि इतर स्त्रियांनी त्याला नकार दिला। गोपाळकृष्ण गोखले यांनी तो चहा पिऊन टाकला। टिळकांनी मात्र मी फक्त ब्राह्मणाच्या हातचा चहा पितो असं सांगितलं। लगेच गोपाळराव जोशी यांनी आपल्या धाकट्या भावाला पिटाळलं आणि चहा आणायला सांगितला। त्यांच्या हातचा चहा टिळकांना पर्याय नसल्याने प्यावाच लागला। कार्यक्रम झाल्यावर गोपाळराव जोशी तडक पुणे वैभव वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये गेले। तिथे जाऊन या चहापानाच्या कार्यक्रमाचं रसग्रहित वर्णन केलं। कोण कुठे बसलं होतं, चहा बिस्किटं मिटक्या मारत कशी संपवली, त्याचा अगदी नकाशा काढला। दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली। संपूर्ण पुण्यात धर्म बुडाला म्हणून खळबळ उडाली। गोपाळराव जोशींनी नारद मुनी स्टाईल सारखी कळ काढली आणि पुणेकर पेटून उठले। हे प्रकरण थेट जगद्गुरू शंकराचार्य यांच्यापर्यंत पोहोचलं। त्यांनी व्यंकट शास्त्री निपाणीकर आणि न्यायगुरू बिंदू माधव शास्त्री धर्म सर्वाधिकारी यांना पुण्याला पाठवलं आणि हेच ते ग्रामण्य कमिशन। 1892 साली ग्रामण्य कमिशनचं कामकाज सुरू झालं। त्यांनी चौकशी केली। काही जण उपस्थित राहिले तर काही जण आलेच नाहीत। चहा पिऊ नये असं कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलं नाही असं म्हणून आपलं काहीही चुकलं नाही अशी भूमिका लोकमान्य टिळकांनी घेतली। न्यायमूर्ती रानडे यांनी कोणताही वाद नको म्हणून प्रायश्चित्त घेतलं। रमाबाई रानडे यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकात पंचहौद मिशन मधलं चहा प्रकरण आणि ग्रामण्य कमिशन या प्रकरणाचा उल्लेख केलाय। त्यावेळी बहिष्काराची झळ कुटुंबातील महिलांना कशी बसली यावर सविस्तर लिहिलंय। टिळकांवर पुण्याच्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला।
त्यांच्या घरी पूजेसाठी आणि इतर कार्यासाठी जाणं बंद केलं. त्यांच्या मुलाचं मौजी बंधन आणि मुलीचं लग्न याच काळात कसंबसं पार पडलं. या दरम्यानच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचाही पंचहौद प्रकरणावरून वाद सुरू झाला. केसरी आणि सुधारक मधून एकमेकांवर टीका प्रत्युत्तर येऊ लागली. आता लोकमान्य टिळक हे कायद्याचे अभ्यासक होते. त्यांनी केसरीमध्ये लिहून आपली भूमिका मांडली. हा वाद पुढे अनेक वर्ष चालू राहिला. पुढे त्यांनी काशीला जाऊन प्रायश्चित्त घेतल्याचं जाहीर केलं. पण या प्रकरणात ते सातत्यानं सनातन्यांविरोधात लिहित होते, बोलत होते. एरवी सनातनी विचारांचे समजल्या जाणाऱ्या टिळकांनी चहाच्या बाबतीत मात्र सुधारकी भूमिका घेतली. एकेकाळी चहावरून इतका वादंग निर्माण झाला होता, पण तोच चहा घेतल्याशिवाय आज आपली सकाळच होत नाही. स्टोरी टेलरच्या आजच्या भागात मी इथेच थांबते. पण ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपल्या स्टोरी टेलरच्या पुढच्या भागात एका नवीन कथेसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पाहत रहा स्टोरी टेलर. नमस्कार.